श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलचं नाव आहे मी वैशाली. पहिले तर मी स्वामी समर्थांचे व्हिडिओ बनवायचे आणि माझ्या चॅनलचं नावही समर्थ स्टोरी असं म्हणून मी ठेवलं होतं. पण काही दिवस झाले माझ्या चॅनलचं मॉनिटायझेशन बंद आहे याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण मला तुम्हाला मी सांगू इच्छिते की दुसऱ्याच्या चॅनलचे व्हिडिओ जसेचे तसे कॉपी करू नका. कारण कॉपी केलेल्या व्हिडिओचं हे आयुष्यभर फळ आपल्याला मिळत नाही. स्वतःचं कंटेंट निर्माण करा, स्वतः निर्माण करा, कारण त्याचं फळ आपल्याला आयुष्यभर भेटणार आहे. पण काही लोक काय करतात, जसं माझ्यासोबत जसं घडलेलं आहे तसं मी तुम्हाला सांगणार आहे. माझा जो एक व्हिडिओ आहे जो 19 मिलियनपर्यंत व्हायरल झाला आहे, तो खूपच असे लोक डाउनलोड करतात, जसं तसं त्यांच्या अकाउंटला टाकतात. म्हणून मी आता स्वतः एक निर्णय घेतला की नाही, आपण आपले स्वतःचं कंटेंट, स्वतःचं व्हिडिओ मी बनवायचे. आपल्याला आपल्या चार लोकांमध्ये गेलं तर आपल्याला कोणाला ओळखलं पाहिजे. कारण आज रोजी जर माझी लाखाची आयडी मी जर सांगितलं की माझं 1 लाख माझे सबस्क्रायबर आहे, तर कोणाला विश्वास पडणार नाही की माझे 1 लाख आहे. आणि मी सांगते तरी त्यांना विश्वास बसत नाही. शेवटी मला माझं अकाउंट दाखवावं लागतं. बघ माझे इतके सबस्क्रायबर माझे झालेले आहे, पण तरी त्यांना विश्वास येत नाही. म्हणून मी म्हटलं आपले स्वतःचे व्हिडिओ बनवायचे. आणि माझ्यासोबत असं घडलेलं सुद्धा आहे. माझे अजूनसुद्धा माझ्याजवळ तो व्हिडिओ होता. आता मी 2-4 दिवस झाले डिलीट केलेला. एक ताई होत्या, त्या माझे जसे तसे व्हिडिओ टाकायचे. मी त्यांना सांगितलं, ताई तुम्ही माझा व्हॉईस कॉपी करा, सर्व करा, पण माझे व्हिडिओ जसेच्या तसे तुम्ही तुमच्या आयडीला टाकू नका. तरी त्यांनी ऐकलं नाही. पण नंतर काय केलं काय माहिती, त्यांचे व्हिडिओ माझ्यासमोर कधी आलेलेच नाही का त्यांनी माझं अकाउंटला ब्लॉकमध्ये टाकलं की काय, त्यांचे व्हिडिओ मला कधीच दिसले नाही. नंतर आता मध्यंतरी तर मी व्हिडिओ बनवलेच नाही. कारण मला इतकं खूप टेन्शन आलं होतं की आपली आयडी लाखापर्यंत गेली, लोक आपले व्हिडिओ डाउनलोड करतात, त्याच्यामुळे माझ्या चॅनलला प्रॉब्लेम आला असेल की काय. आणि मध्यंतरी मला टाईमच नव्हता, कारण मी जॉब करत असल्यामुळे मी 2 मुलांचा सांभाळ करून मी जॉब करते. म्हणजे 10चा माझा टाईम असतो, पण 10ला 5 मिनटं बाकी असतात तेव्हाच मी घरातून बाहेर निघते. कारण मुलांचं करून मी संध्याकाळी 6:30ला सुट्टी होते, तरी पण मी 7 वाजेपर्यंत मी घरात येते. त्याच्यानंतर जसं की मला व्हिडिओ बनवायचे, आता तर मी असं करते, व्हिडिओ बनवण्यासाठी संडेच्या दिवशी मी 7 दिवसांचे 7 व्हिडिओ बनवून घेते. तुम्हालाही असं वाटतच आहे की आता हिचे व्हिडिओ एकाच ड्रेसवरती असतात, पण तसं नाही. माझ्याकडे सगळं काही आहे, पण मला टाईम नावाची चीज ही माझ्याकडे नाही आहे. कारण टायमिंग मला नसतो. रविवारी मला कधीतरी माझं काम चालू असते आणि कधीतरी बंद असते. सुट्टीच्या दिवशी मी 7 व्हिडिओ बनवून घेते आणि रोज संध्याकाळी एक अपलोड करते. जसं स्वामी समर्थांच्या व्हिडिओला तुम्ही प्रेम दिलं, तसंच माझ्या ह्याही व्हिडिओना प्रेम द्या, अशी मी तुमच्याकडे इच्छा व्यक्त करते माझी. कारण मला काही ना काही करायचं आहे, स्वतःच्या पायावरती मला उभं राहायचं आहे. स्वतःच्या पायावरती उभं राहून काही ना काही केल्यानंतरच आपल्याला वाटेल की नाही, आपण काहीतरी केलं. आणि लोक व्हिडिओ कॉपी करतात. प्लीज तुम्ही तसं करू नका. कारण दुसऱ्याच्या हिमतीवर आपण कधीच पुढे जाऊ नाही शकत. स्वतःमध्ये धमक पाहिजे काहीतरी करण्याची. आणि काही लोक खरंच तसं करतात. मी इतकी मेहनत केली, रोज व्हिडिओ टाकायचे, रोज दिवसाला 3-4 व्हिडिओ तरी मी टाकले. त्याच्यातला एक माझा व्हिडिओ मिलियनपर्यंत गेला आणि मला खूप व्ह्यूज आले. आणि शॉर्ट व्हिडिओ मला एक सांगायचं आहे, मी थोडं तुम्हाला शेअर करत जाणार. मला चॅनल खोलल्यानंतर काय प्रॉब्लेम आला काय नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा टाईम भेटेल तेव्हाच मी व्हिडिओ बनवणार आहे. रोज तर मला टायमिंग नाही मिळत, कारण मी जॉब करत असताना त्याच्यानंतर बाहेर जॉब करण्याचं, घरातून बसून नाही करत, बाहेर जावं लागतं जॉब करण्यासाठी. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येत असतात. थोडं मी तुम्हाला शेअर करणार आहे. मी यूट्यूबचा एकच पगार घेतलेला आहे आणि माझी लाखापर्यंत आयडी आहे, तरी पण मला अजून सिल्वर बटन भेटलं नाही आहे. कधीतरी भेटेलच. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणतात. जीवनात कितीही अपयश आले तर एक दिवस यश हे नक्कीच येणार आहे. म्हणून मी खचून जात नाही. मी आशा ठेवते की नाही, मला भेटेलच. कितीही जीवनात अपयश आले तरी चालतील, पण मी यशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तर मी नक्की करणारच आहे. आणि मला जसा प्रॉब्लेम आला तसा तुम्हाला यायला नको, म्हणून मी आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार होते. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच सांगणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.